जय श्रीराम मित्रांनो, व्हेरी वॉर्म वेलकम टू अवर न्यू ब्लॉग छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय ॲट मुंबई. चला आता बघूया. वी आर हिअर फॉर स्टडी अवर एन्शियंट ट्रेडिशन कल्चर एव्हरीथिंग. सर्वात पहिले आपण तिकडून तिकीट काढले, तर इथूनच आहे एंट्री पाहू शकता. आणि इथं छोटूसा मस्त सुंदर प्रकारे गार्डन एकदम सुंदर प्रकारे अतिशय सुंदर प्रकारे गार्डन सजवलेलं आहे. पाहू शकता वेगवेगळे प्रकारच्या वेगवेगळे कलरचं झाडा फुलं आहेत. समोरच आहे मूर्ती बघू शकता गौतम बुद्ध यांची. तर तिथं आता तिकीट दाखवू आपण तिकीट काढले पर पर्सन 200 रुपये. व्हॉट इज दिस गाइस, जस्ट सी लोटस मेडलियन, कमलाचे पदक. ये दोनों फोटो लेते था और मैं समय में लेगा तो पढ़ ले. Guys, as you can see, there is Harappa city 3000 to 1500 BC. एकदम बारीक बारीक डिटेल तुम्ही पाहू शकता इथं. There are so many handicrafts. It is a vessel for long distance trade. Before paper, people used palm leaf and copper. This is in Sanskrit language. As you can see, mother giving birth to child. And here mother is thanking to God for the safe delivery. Here are some jewelries of ancient period. तर मित्रांनो समोरच पाहू शकता शेष शाही गुजरात 11व्या सेंचुरी मधून भेटलेला आहे. बघू शकता मुंडी नाही, हात पण नाही, नागाचे बघू शकता, नागाचं डोकं पण ना. एकदम डिटेल बघा बारीक बारीक तुम्ही. गाइस, ब्रह्मानी, नृत्यंग, वैष्णवी, इंद्रायणी. Too much detailing guys, as you can see from top to bottom. Vishnu from 12th century, Vishnu from 12th and 13th century, Vishnu from 12th century. There are also so many birds and animals. लहानपणात सर्वांनी आपण सुगरण पक्षीची स्टोरी ऐकलीच असेल, तर आज स्वतः मी समोरून सुगरण पक्षीचा घरटा व सुगरण पक्षी बघतो. इथे बघू शकता वुडपेकर, ईगल, इंडियन वल्चर्स आणि फ्लामिंगोज. गाईस, आपले पूर्वज माकड पाहू शकता. इंडियन बायसन म्हणतात याला. हत्तीचा पिल्लू बघा. हरणी, डुकर, स्केलिटन पण ठेवले इथं बघू शकता. हे बघा अस्वल, लाल भालू, ही एक अस्वल, रेड पांडा आणि इंडियन पेंगोलिन, उडणारी फ्लाइंग स्क्वेरल पाहू शकता गाईस कशी उडते ती.
म्हणजे स्केलेटन आहेत प्राण्यांचे. सगळ्यांत खालती पाहू शकता आपण मगरीचा आहे. तोंड किती मोठा आहे, दात बघा एकदम शार्प. त्याच्यावरती आहे पाहू शकता इंडियन वाईल्ड बोर, रानडुकर, याला रानडुकर म्हणतात. आणि त्याच्याच वरती आहे हायना, वूल, सी लायन, ऑटर, असे वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत. हा बघा इंडियन टायगर, एशियाटिक लायन, हा बघा रायनोसॉरस. आणि सर्वात खालती हा काय आहे, एलिफंट मॅक्झिमम. हातीचा काय आहे हा, मोरल टीथ, हातीचा दात होतो एक. हातीचा दात बघा गाईस, माझ्या हाताची आवरा, एक हातीचा दात. यो दात एक आणि तो दात दुसरा. हातीचा जबडा पाहू शकता आपल्यासारखा. यो काय, तो काय चिंपॅन्झी, तो सेम माणसासारखाच दिसतो. हा पाहू शकता फ्लाइंग फॉक्स, हा कावळा, ब्लॅक क्रो, तो इंडियन जायंट स्क्वेरल, हा पॅरोट. तो बघा वानखेडे स्टेडियम, CCI स्टेडियम, तो बॉम्बे हायकोर्ट, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. तो बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. चांगल्या प्रकारे मॅप बनवलेला आहे इथं. मित्रांनो आता आपण फर्स्ट फ्लोअरवर आहे पेंटिंगचा सेशन. इथं पाहू शकता तुम्ही अनेक प्रकारचे चांगल्या पेंटिंग आहे. तो पेंटिंग कोणी बनवले त्याचे नाव पण आहेत. सीन इन बॉम्बे बाय रॉबर्ट मेल्विन. तर मित्रांनो समोरील चित्र गणेश बाप्पांच्या जन्माची कथा साकारतो. सी ईच डिटेल, ईच पिक्चर रिप्रेझेंट अ स्टोरी. विष्णूंचा तिसरा अवतार आपण पाहू शकता, वरा अवतार. यांना पण एकदम डिटेलिंग दिली आहे, पाहू शकता. ईच पिक्चर रिप्रेझेंट अ न्यू स्टोरी. हा तुम्हाला कापड वाटत असेल, पण हे कापड ना, हा आहे बुक कव्हर. मित्रांनो इथं पाहू शकता त्या काळातील काही पोस्ट आहेत आणि स्टॅम्प तिथं पाहू शकता. हे स्टॅम्प आहेत. सुतार की बेवफा पत्नी, ही पेंटिंग बघा. आणि बेडच्या खालती बघा दुसरा माणूस आहे. तर मित्रांनो हा घडेल बघा. त्यांच्या भाषेत नंबर लिहिल्या तिथं. 2 तर सेम वाटतं आपल्याला, 2 किंवा 6 7 मिक्स वाटतं. क्लॉक डिझाईन बघा क्लॉकची. ग्रँडफादर क्लॉक. हाऊ डिटेल द प्लेट्स आर, यू सी. हे बघा वॉटर पॉट्स.
14 अवतार, विष्णूचे 10 अवतार आपण पाहू शकता. चांदीची भांडी. मित्रांनो, याला म्हणतात हौदा, जे हत्तीच्या पाठीवर ठेवतात ना प्रवासासाठी, त्याला म्हणतात हौदा. तुम्ही बघू शकता एन्शियंट इन्स्ट्रुमेंट्स, ताशा, पिपेरी. तर मित्रांनो पाहू शकता महाभैरव, लकडी म्हणजे लाकडाद्वारा बनवले गेले याला. एक एक डिटेल बघा. आपल्या समोर पाहू शकता कशा तलवारी आहेत. हा हेल्मेट बघा, याचं नाव आहे खुला खोत, इथं खालती लिहिलेलं आहे. तर आजकालच्या माणसाचे अनुसार हा हेल्मेट खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता. पाहू शकता समोरच वाघ नख आहेत. पट्टा याला पट्टा म्हणतात, ही मोठी तलवार. कतार, मारुढाल, अजून अनेक प्रकार आहेत. पाहू शकता एलिफंट, अंकुश, गदा, कुबडी. मित्रांनो आता इथं गमलं, हे बघा टाटल्यावरील कलाकृती बघा. हा बघा लाफिंग बुद्धा नाही, हा चीनी पोर्सलेन आहे. बघा नेह, जपानी नाटकामध्ये वापरले जाणारे मुखवटे. जस्ट सी these spoons, how beautiful they looks. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो कमेंट सर्व करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.